नमस्कार. प्रेम एक अशी भावना ज्याने हजारो वर्षांपासून कवी, कलाकार आणि हो, शास्त्रज्ञांना सुद्धा कोड्यात टाकलंय. पण या इतक्या सुंदर आणि गूढ भावनेमागे काही सायन्स आहे का? आज आपण हेच समजून घेणार आहोत की जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्या मेंदूत नक्की काय केमिकल लोचा सुरू असतो. चला, एकदम मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया. आपण सगळेच प्रेम हा शब्द अगदी सहज वापरतो. पण सायन्सच्या भाषेत प्रेम म्हणजे नेमकं काय? ही फक्त एक भावना आहे की मेंदूत होणारी एखादी रासायनिक प्रक्रिया की अजून काहीतरी वेगळंच? आणि हे अगदी खरे आहे नाही का? प्रेमाची अशी एक ठरलेली व्याख्या करणं खूपच अवघड आहे. एका रेडिट युजरने किती बरोबर म्हटले की यात इतक्या वेगवेगळ्या पर्सनल भावना गुंतलेल्या असतात की त्याचं अचूक वर्णन करणं जवळजवळ अशक्यच आहे. पण म्हणूनच विज्ञानाच्या नजरेतून याकडे पाहणं अजूनच इंटरेस्टिंग ठरतं. ओके, तर मग आता जरा खोलात शिरूया. आपल्या या शोधाची सुरुवात करूया नवीन प्रेमाच्या त्या सुरुवातीच्या एकदम तीव्र आणि रोमांचक भावनेपासून. अनेकांना हा अनुभव एखाद्या व्यसनासारखा का वाटतो? यामागे काही कारण आहे का? आणि तुम्हाला माहितीये, वैज्ञानिकदृष्ट्या ही तुलना अगदी परफेक्ट आहे. जेव्हा प्रेम नवीन असतं तेव्हा मेंदूत जे काही बदल होतात ते आश्चर्यकारकपणे एखाद्या व्यक्तीला ड्रग्जचं व्यसन लागल्यावर होणाऱ्या बदलांसारखेच असतात. आता हे बघा, हे साम्य किती जवळचं आहे. पहिलं म्हणजे त्या व्यक्तीची प्रचंड ओढ लागते. ती व्यक्ती जवळ असली की एक वेगळाच हाय जाणवतो, सगळं जग सुंदर वाटायला लागतं. आणि तीच व्यक्ती दूर गेली की अस्वस्थ वाटतं, नैराश्य येतं, ज्याला आपण विड्रॉल सिम्पटम्स म्हणू शकतो. आणि इतकंच नाही, कालांतराने जसं व्यसनात होतं तसंच नात्यातही नाविन्य शोधण्याची गरज वाटू लागते. तर मग या सगळ्या व्यसनासारख्या फिलिंगमागे आहे तरी कोण? तर तो आहे डोपामाइन नावाचा एक केमिकल मेसेंजर. हा आपल्या मेंदूतल्या रिवॉर्ड सिस्टीमचा हिरो आहे. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी भारी करतो, जसं की आवडीचं काहीतरी खातो किंवा एखादी मॅच जिंकतो, तेव्हा आपला मेंदू डोपामाइन रिलीज करतो आणि आपल्याला भारी वाटतं, प्रेरणा मिळते, तेच पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा होते. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, याचा आपल्याकडे ठोस पुरावा आहे. हे एफएमआरआय स्कॅन बघा. संशोधकांना असं दिसलंय की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आवडत्या व्यक्तीचा फक्त फोटो पाहते, तेव्हा तिच्या मेंदूतला वेंट्रल टेगमेंटल एरिया म्हणजे व्हीटीए नावाचा भाग एकदम ॲक्टिव्हेट होतो. आणि गंमत म्हणजे हा तोच भाग आहे जो कोकेन किंवा निकोटीन सारख्या पदार्थांनी उत्तेजित होतो. सो मुद्दा हा आहे की प्रेम अक्षरशः आपल्या मेंदूच्या रिवॉर्ड सर्किटला हायजॅक करतं. पण प्रेम म्हणजे फक्त सुरुवातीचा तो थ्रिलिंग अनुभव नसतो, बरोबर? त्या सुरुवातीच्या हायनंतर एक खोल, सुरक्षित आणि आपुलकीची भावना येते. तर आता ह्या रहस्याच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. हे खोल नातं कसं तयार होतं? हो, ही आहे नात्याची दुसरी स्टेज, जिथे त्या तीव्र इच्छेसोबतच एक प्रकारची शांतता आणि स्थिरता येते. आणि यामागे मेंदूतील काही वेगळीच रसायनं काम करत असतात, जी दीर्घकाळ टिकणारे बंध म्हणजे बॉन्ड्स तयार करतात. आणि ही रसायनं आहेत ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेशन. यांना कडल केमिकल्स किंवा बॉन्डिंग हार्मोन्स असंही म्हणतात. कारण हीच रसायनं आहेत जी आपल्याला एकमेकांशी जोडतात, विश्वास निर्माण करतात आणि एक घट्ट नातं तयार करतात. आता या हॉर्मोन्सची ताकद किती आहे हे समजून घेण्यासाठी प्रेरी वोलचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. प्रेरी वोल नावाचे हे उंदरासारखे प्राणी आयुष्यभरासाठी एकच जोडीदार निवडतात. का? कारण त्यांच्या मेंदूत ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिनला प्रतिसाद देणारे रिसेप्टर्स भरपूर असतात. याउलट त्यांचेच भाऊबंद मॉन्टेन वोल हे मात्र अनेक जोडीदारांसोबत फिरतात आणि त्यांच्या मेंदूत हे रिसेप्टर्स खूपच कमी असतात. यावरून अगदी स्पष्ट होतं की हे केमिकल्स बॉन्डिंगसाठी किती महत्त्वाचे आहेत. आणि गंमत म्हणजे हीच बॉन्डिंगची सिस्टम फक्त प्रियकर-प्रेयसीपुरती मर्यादित नाहीये. खरं तर ही तीच मूलभूत प्रणाली आहे जी एका आई आणि तिच्या बाळाच्या मध्ये ते अतूट, शक्तिशाली नातं निर्माण करते. यावरूनच या प्रणालीचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व लक्षात येतं. तर आता आपल्याकडे दोन महत्त्वाचे क्लू आहेत. एक, डोपामाइनमुळे मिळणारं सुरुवातीचा रोमांच आणि दोन, ऑक्सिटोसिनमुळे तयार होणारे खोलबंध. मग प्रश्न हा आहे की तीव्र आणि तरीही दीर्घकाळ टिकणारं प्रेम कसं शक्य होतं? चला, आता हे सगळे तुकडे एकत्र जोडून पाहूया. या टेबलकडे पाहिलं की सगळं चित्र एकदम स्पष्ट होतं. सुरुवातीच्या प्रेमात मेंदूची रिवॉर्ड सिस्टम आणि डोपामाइन यांचा जोर असतो. त्यामुळे तीव्र ओढ आणि जुनून जाणवतो. पण दीर्घकाळच्या प्रेमात हे नाहीसं होत नाही, उलट त्यात भर पडते. रिवॉर्ड सिस्टमसोबतच अटॅचमेंटची म्हणजे जोडणीची प्रणालीसुद्धा सक्रिय होते.
आणि मग डोपामाइनसोबत ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन पण कामाला लागतात. त्यामुळे नात्यात सुरक्षितता आणि शांतता येते, पण इच्छा तशीच राहते. आणि इथेच डॉक्टर हेलेन फिशर यांचं संशोधन खूप महत्त्वाचं ठरतं. त्यांनी अशा जोडप्यांचे FMRI स्कॅन केले, ज्यांची लग्न होऊन 20-20 वर्ष झाली होती आणि तरीही ते एकमेकांच्या तीव्र प्रेमात होते. आणि काय आढळलं असेल? तर त्यांच्या मेंदूतली डोपामाइन सिस्टम अजूनही तितकीच ॲक्टिव्ह होती, जितकी नुकत्याच प्रेमात पडलेल्या लोकांची असते. पण फरक हा होता की त्यासोबतच त्यांच्या मेंदूतील अटॅचमेंट आणि शांततेशी संबंधित भागही सक्रिय होते. याचा अर्थ सरळ आहे. खरं प्रेम म्हणजे उत्कटता कमी होऊन शांतता येणं नव्हे, तर उत्कटतेसोबतच शांतता नांदणं. याला आपण इच्छा म्हणजे वॉन्टिंग आणि आवड म्हणजे लाइकिंग या दोन गोष्टींमधूनही समजू शकतो. वॉन्टिंग ही डोपामाइनमुळे मिळणारी प्रेरणा आहे, जी आपल्याला जोडीदाराकडे खेचते. ती एक प्रकारची ड्राईव्ह आहे. तर लाइकिंग म्हणजे त्या नात्यातला आनंद आणि समाधान, जे ऑक्सिटोसिन आणि अटॅचमेंट सिस्टीममुळे मिळतं. आणि एका यशस्वी, दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यात ह्या दोन्ही गोष्टी सोबत सोबत चालतात. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण मेंदूतल्या रसायनांबद्दल खूप बोललो, पण या सगळ्याचा आपल्या प्रत्यक्ष आयुष्यावर, आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? प्रेम ही फक्त एक फील गुड भावना आहे की त्याहूनही काहीतरी जास्त आहे? चला, या सायन्सचं आपल्यासाठी काय महत्त्व आहे ते पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. प्रेम आणि घट्ट सामाजिक नातेसंबंध हे केवळ आपल्या मानसिक आनंदासाठी नाही, तर आपल्या शारीरिक आरोग्यासाठीही खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि याचे परिणाम आपण मोजू शकतो. उदाहरणार्थ, अभ्यासातून असं दिसून आलंय की 65 वर्षांवरील विवाहित लोकांचं आयुष्य अविवाहित लोकांपेक्षा सरासरी 2 वर्षांनी जास्त असतं. आता 2 वर्ष ऐकायला कदाचित कमी वाटतील, पण आयुष्याच्या उत्तरार्धात हा खूप मोठा फरक आहे. आणि हा आकडा तर बघा. एका स्टडीमध्ये असं आढळलं की ज्या महिलांना ओव्हेरियन कॅन्सर होता आणि त्यांच्या शरीरात ऑक्सिटोसिनची पातळी जास्त होती, त्यांच्या मृत्यूचा धोका तब्बल 34% कमी होता. म्हणजे विचार करा, हे बॉन्डिंग केमिकल अक्षरशः जगण्याची शक्यता वाढवत होतं. आणि या नाण्याची दुसरी तितकीच खरी बाजू म्हणजे जेव्हा हे बंध तुटतात तेव्हा त्याचे गंभीर शारीरिक परिणाम होतात. जोडीदाराच्या मृत्यूनंतर किंवा ब्रेकअप झाल्यावर पहिल्या काही काळात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. यावरूनच सिद्ध होतं की हृदय तुटण्याचं दुःख हे फक्त मनात नसतं, ते शरीरालाही जाणवतं. बरं, मग हे सगळं ऐकल्यावर, हे सगळं सायन्स समजून घेतल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. जर प्रेम म्हणजे फक्त काही हॉर्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटरचा खेळ असेल, तर त्यातली ती सगळी जादू, तो रोमॅन्स, तो गूढपणा निघून जातो का? मला वाटतं नाही. उलट हे विज्ञान आपल्याला प्रेमाकडे एक नव्या आणि अधिक आदराने पाहायला शिकवतं. प्रेम ही केवळ एक कविकल्पना किंवा भावना नाही, तर ती निसर्गाने आपल्याला दिलेली जगण्याची एक अत्यंत शक्तिशाली आणि सुंदर प्रणाली आहे. ही एक अशी जैविक देणगी आहे जी आपल्याला एकत्र आणते, आपल्याला सुरक्षित ठेवते आणि आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करते. आणि कदाचित यातच प्रेमाची खरी जादू दडलेली आहे.